आज आपण विलायचीची पावडर कशी बनवायची ते पाहूया। मी हिरवी विलायची घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे। कढई गरम झालेली आहे, ही भाजून घ्यायची, जास्त पण नाही भाजवायची, असं सारखं हलवत राहायचं, ती अशी काळी पडली नाही पाहिजे। कोणी याचं सालं काढतं आणि याच्यातलं ते काळं बी घेतं, मग हे जे वरचे साल आहेत ना ते वायाला जातात। मग याच्यासाठी आपण ही अशी भाजून घ्यायची, ही जास्त पण नाही भाजायची, मिडियम भाजायची। मग हे सालं पण आपल्या शरीरामध्ये जातात। हे खूप छान आहेत, आपल्या अनेक आजारावर ही विलायची आपल्या शरीराला पण चांगली आहे, म्हणून ही शक्यतो अशी भाजायची। ही वायाला पण जात नाही आणि याचा वापर पण होतो। विलायची भाजून झालेली आहे, आता ही पूर्ण थंड होऊन द्यायची। ही विलायची पूर्ण आपण थंड करून घेतलेली आहे। विलायची आणि साखर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। विलायची बारीक करताना आपण साखर टाकली की ती पूर्ण बारीक होती। ही पहा, आपली विलायचीची पावडर तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा, आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका।